किती अडचणी येते वाटेत. मी ते कॉन्ट्रॅक्ट स्वीकारून चूक तर नाही ना केली? नाही. जे काही घडलं त्यानंतर काहीतरी करणं गरजेचंच होतं आणि मी तेच केलं. पण आता पैसे कुठून आणू? कोणाकडे मदत मागावी असंही कोणी नाहीये. अनाथांशी तसंही कोणी नातं जोडत नाही म्हटल्यावर मदतीसाठी साथ तरी कोणाला घालणार? असं म्हणतात, अनाथांचं कोणी नसलं तरी तो वरचा नाथ असतो. पण मग तो तरी का परीक्षा बघतोय माझी? कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी हिंमत दिली त्याने, पण ती पूर्ण करण्यासाठीचे सगळेच मार्ग बंद का केलेत? आता जरी ऑर्डर पूर्ण करताच नाही आली तर? हे कॉन्ट्रॅक्ट जर तू पूर्ण केलंस तर बिराजदारांची सून म्हणून तुझा मी स्वीकार करीन. बोल राधा, जर कॉन्ट्रॅक्ट तू जिंकलंस तर बिराजदारांची सून म्हणून मिरवशील. नाही, बायको म्हणून मी माझ्या नवऱ्याच्या शब्दाचा मान ठेवू शकणार नसेल तर काय अर्थ आहे या संसाराला? जर हे एक कॉन्ट्रॅक्ट मी पूर्ण करू शकत नसेल तर मला हा संसार तरी कसा निभवता येणार आहे? मंगळसूत्र. पांडुरंगा, तू प्रत्येकाला दुःखातून बाहेर काढतोस, त्यांना नवी वाट दाखवतोस, त्यांचा सखा बनून त्यांच्यासोबत प्रवास करतोस. आज मलाही तुझी गरज आहे. मी जो निर्णय घेतलाय तो पूर्ण करण्याचं बळ दे मला. या परिस्थितीतून मला बाहेर काढ. हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होऊ दे. या प्रवासात तू होशील ना माझा सखा पांडुरंग? हॅलो. हा, नाही, काही पैसे उभे करायला सांगितले होते, झाली का व्यवस्था? होणारच. तसं आहे, पैसे उभं करणं हे काय ऐरा गैऱ्याचं काम नाहीये. त्याकरता मार्केटमध्ये तुमची इबरत लागते, मान लागतो तुम्हाला. मार्केटमध्ये नाव असावं लागतं. आणि कसं आहे की विजेंद्र बिराजदार हे नाव जरी ऐकलं तरी मार्केटमध्ये लोक पैसे घेऊन समोर उभे राहतात, घ्या पैसे घ्या म्हणून. खरंय. नाही, पण आता तुम्ही पण जरा तुमची लायकी बनवा. विजेंद्र बिराजदार हे नाव किती दिवस वापरणार आहात तुम्ही? काय एक दिवस नाहीतर या नावाला बट्ट्या लावाल. नाही ते आहेच. बिराजदार हे नाव जोपर्यंत आहे तोपर्यंत लक्ष्मी तुमच्या बरोबर आहे, लक्ष्मी साथ देणार तुम्हाला. पण बिराजदार हे नाव सोडलं की दगड जसा पाण्यात बुडतो आणि तळाशी जातो ना, तशी अवस्था होईल तुमची. नाव महत्वाचं.
काय रे ड्रायव्हर, गाडी कशाला थांबवलीस? सांगितल्याशिवाय गाडी थांबवायची नाही. चल चल म्हटलं ना. नमस्कार. नमस्कार. काय बघायचंय? दागिने हवेत का? तुमच्या पद्धतीचे हवेत की आमच्याकडे काही लेटेस्ट डिझाईन्स आहेत ते दाखव. नाही, दागिना नकोय मला. मी माझ्याकडचा दागिना तारण ठेवायला आली आहे. कर्ज हवं होतं. हो का? मिळेल ना. काय तारण ठेवणार आहात तुम्ही? मंगळसूत्र गहाण ठेवायचंय. हे तुझ्या आईचं मंगळसूत्र आहे बर का. काय हो, तुम्ही ठीक आहात ना? हो ठीक आहे. मी मंगळसूत्र म्हणजे बाईचं सौभाग्य, आणि तेच गहाण ठेवायला निघाली म्हटल्यावर थोडा त्रास तर होणारच ना. आपल्या जवळची वस्तू अशी गहाण ठेवणं खूप जड जातंय हो. अहो, मग का ठेवताय गहाण? ते काय आहे ना, बायकोसाठी जसं तिचं मंगळसूत्र जपणं महत्त्वाचं आहे, तिचं ते कर्तव्य आहे, तसंच ज्याच्या नावाचं हे मंगळसूत्र आहे त्याचा मान सन्मान स्वाभिमान जपणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. हे सौभाग्याचं लेणं ज्याने माझ्या गळ्यात बांधले त्याच्यासाठीच काही काळ हे तारण ठेवते. तुम्हाला किती पैसे मिळतील हे ठरवण्यासाठी याचं वजन करावं लागेल. आई, मला माफ कर. तुझी एकच आठवण आहे माझ्याकडे, आणि आज तेही मी माझा नाईलाज आहे ग. प्लीज मला समजून घे. थांबा. आता काय करतेस? मंगळसूत्र विकायला आलीस का इथे? हा, भीड लागलंय का तुला? काय चाललंय तुझं? आय एम सॉरी मॅम, पण आम्हाला मंगळसूत्र नाही विकायचंय. चल. विराजस, एक मिनिट. मी विकत नाही मंगळसूत्र, तारण ठेवते कर्जासाठी. राधा, पण काय गरज आहे? मंगळसूत्र येते, आपल्या लग्नाची खूण आहे. काय गरज आहे गहाण ठेवायची? विराजस, आता आपल्याला पैशाची खूप गरज आहे. इतक्या कमी वेळेत आपण कशी सोय करणार आहे पैशाची?
हो पण मंगळसूत्र घाण ठेवणं मला पटत नाहीये. पैशांचं काय करायचं ते मी बघतो, मी करतो सोय, तू चल. काय बघणार आहेस तू फिराजस? तू किती खटपट करतोय पैशांसाठी माहिती आहे मला. तुझं फोनवर बोलणं ऐकलंय मी. फिराजस हे बघ, आता भावनेच्या भरात येऊन विचार करणं शक्य नाहीये मला. तुझ्या बाबांना शब्द देऊन बसलीये मी, आणि मी मान्य करावं मी हरले, मी शब्द मोडावा असं वाटतं का तुला? फिराजस इतरांपुढे हात पसरण्यापेक्षा आपल्याकडे हा हक्काचा दागिना आहे ना, काही काळासाठी तो तारण ठेवू आणि एकदा सगळं सुरळीत झालं ना की आणूयात ना परत सोडवून. हा फिराजस, आपण पाहिलेल्या स्वप्नांचा एकदा विचार कर प्लीज. एक्सक्यूज मी मॅम, एक छोटीशी रिक्वेस्ट होती. त्या मंगळसूत्रातला एक मणी काढून दुसऱ्या कशात तरी ओम देऊ शकाल प्लीज? फिराजस राधा प्लीज, एवढं तरी मला करू दे तुझ्यासाठी. प्लीज एवढं तरी ऐकशील माझं? ठीक आहे का? मंगळसूत्राच्या ऐवजी तुला हे गळ्यात घालावं लागतंय हे माझ्या मनाला अजिबात पटत नाहीये राधा. त्या मंगळसूत्राशी तुझ्या आईच्या आठवणी जोडल्या गेल्यात. मी वचन देतो तुला, तुझ्या आईपासून तुला फार काळ लांब नाही राहू देणार. ऑर्डर पूर्ण करून अभिमानाने लवकरात लवकर तुझ्या आईचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालेल. व्हेरी 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 श्रीमंत आहेत माहिती का ते. खूप 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 पैसा आहे त्यांच्याकडे. शेवटी बिराजदार आहे बिराजदार.
अरे आपण जर त्यांचे पैसे मोजायला घेऊ ना तर आपण म्हातारे होऊ, पण पैसे काही संपणार नाही. बापरे, मोजता येणार नाही एवढे पैसे लोकांकडे. मग काय, मोजता येणार नाही एवढ्या गाड्या पण घेऊ शकतात ते, एवढे पैसे आहेत त्यांच्याकडे. एवढी मोठी गाडी, गाडीपेक्षा दुप्पट मोठी त्यांची खोली आणि आपल्या शाळेपेक्षा मोठं त्यांचं घर. अरे घर कसला बंगला आहे तो बंगला. आणि तुम्हाला सांगू, आपल्याला लपाछपी खेळायला पाहिजे तेवढे कोपरे मिळतील, इतका मोठा तो बंगला आहे. काय बोलतो, एवढे मोठे आहेत ते? मग आम्हाला भेटव ना एकदा. भेटायचं म्हणताय? हो, एकदा तरी भेटो. अरे भेटवलं असतं, पण तुम्ही तिकडे गेल्यावर त्यांना होरट सारखे भेटाल आणि या मुंग्याची इज्जत घालवाल. नाही नाही, तू सांगशील तसं करू आम्ही. असं म्हणताय? तुम्हाला भेटायचंय त्यांना? ठीक आहे, तुम्ही भेटू शकता, पण मी त्यांच्याकडे जाईल, पण तुम्ही लांब राहायचं. खास आहे ना त्यांचा, त्यामुळे मी त्यांच्याजवळ जाऊ शकतो. मी त्यांच्याजवळ जाईल, त्यांच्यासोबत बोलेल आणि मग तुमची अपॉइंटमेंट का काय ते म्हणतात ना ते घेईल. आणि मी बोलवलं तर हौराटासारखं धावत यायचं नाही, आरामात यायचं आणि ओनली हँडशेक करायचं, समजलं? धशक्या. हो चालेल. पण ए मुंग्या, त्याच्याकडे मोठा झोपाळा आहे का रे? ते पाणी गरम करायची मशीन आहे का त्यांच्याकडे? अरे पाणी गरम करण्याची मशीनच नाही, अंघोळ घालणारा शॉवर पण आहे त्यांच्याकडे. आणि मुंग्या ते ए बस 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 बस, तुम्हाला बोट पकडायला दिला तर तुम्ही डायरेक्ट हातच पकडतात. आता बस, आता तुम्ही या मुंग्याच्या डोक्याला मुंग्या नका आणू, समजलं का? ते येतील तेव्हा त्यांची श्रीमती तुम्हाला आपोआप दिसेल. डिशक्या. हॅलो हॅलो, कधी येताय तुम्ही दोघं जण? केव्हापासून वाट पाहतोय तुमची आम्ही. मी पण वाट बघतोय तुमची, लवकर या ना. हो हो, हे काय, येतोच आहे, निघालोय. लवकर या. मला बोलू देते, मला बोलू दे त्यांच्याशी. हॅलो, हा मी काय म्हणतोय, तुम्हाला इकडे यायला सहज शक्य होणार आहे ना? हा नाही म्हणजे घरातले सोडतायत ना. नाही नाही, जमेल ना, जमेल यायला. जमेल ना, ठीक आहे ठीक आहे, या या. ते मुंग्याचे शाळेतले मित्र येऊन बसलेत, बिराजदारांना भेटायचं म्हणतायत, शाळेत पण नाही गेलीत. हा बर, येतो. हा या, वाट बघतोय. हा काय झालं विराजस? कोणाचा फोन होता आणि कुठे यायला जमल म्हणत होतस? तुझ्या घरून फोन होता, तुझ्या घरी बोलवत आहे. खूप फोर्स करतात. मुंग्या आणि माईतर आपल्या वाटेकडे डोळे लावून बसले. किती दिवस आपण त्यांना नाही म्हणणार ना? जायचं का? राधा, पण तुझ्या मंगळसूत्राचं त्यांना लक्षात आलं तर? लक्षात आलं तर सांगूयात ना, काहीतरी सांगूयात. तसा काहीच दिवसांचा प्रश्न आहे ना, हो ना? हे घे, भरून या अकाउंटमध्ये. बघितलंस तुझ्या आईचा करिश्मा? तुझ्या बाबांनी हे पैसे राधाला दिले असते ना, तर एका क्षणात तिचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. पण मी तसं होऊन दिलं नाही.
ही तर फक्त सुरुवात आहे. त्या राधासमोर अडचणींचा इतका मोठा डोंगर उभा करीन ना की उभ्या आयुष्यात ती तो पार करू शकणार नाही. कर, तसंच कर. म्हणजे त्या राधाची ऑर्डर वेळेत पूर्णच नाही होणार आणि तिला पुन्हा सतत अपमान सहन करायला लागेल. नुसता अपमान करून माझं मन सुखावणार नाहीये. ते दोघे जेव्हा ही ऑर्डर कंप्लीट करण्यात फेल होतील ना तेव्हा ते तिच्या घरी कळवण्याची सोय मी करणार आहे. मग तिच्या घरातल्यांना कळेल की ती बिराजदारांच्या घरात राणीसारखी नाही, ते एका भिकारड्यासारखी राहते. आणि ते तिच्या म्हाताऱ्याला बघवणार नाही, मग तो तुला इथून घेऊन जाईल. आणि मग तिच्या तो पदराला बांधलेला विराजस तिच्या मागे मागे जाईल. तेच तर हवंय ना. राजवीर, तुझ्या वाटेतले काटे मी कायमचे काढून टाकणार आहे. एकदा का हे दोघही जण या घरातून निघून गेले ना की मग सगळं आपल्या मनासारखं होईल. भाई, राधा आणि विराजस आले का? मुंग्या, तुझी राधाताई आली रे. राधाताई, राधाताई कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कसं आहेस? मी एकदम सॉलिड आहे. माझी ताई बिराजदारांची सून आहे ना, तर मी पण एकदम खुशीतच असणार. बाकी ताई, तू तिकडे गेल्यापासून ना मला विसरलीच आहे. असं कसं विसरेन मी तुला? ताई, माझ्यासाठी काय आणलंय? यात गिफ्ट आहे का माझ्यासाठी? नाही, ते बाहेरून आलो ना, खूप गडबडीत आलो बाळा. तुझ्यासाठी काही आणताच नाही आलं. आणि तुझ्यासाठी गिफ्ट घेतलंय मी, पण ते घरी आहे. पुढच्या वेळी आली ना की नक्की आणते तुझ्यासाठी. प्रीती, चंदूशेठ, प्रीती, ठीक आहेस ना तू? हो चंदूशेठ. आत्ता आलीये म्हणून करताय काळजी, नाही तर कधी आम्हाला फोन पण लावू देत नाही. आम्हाला सांगतात की काळजी करू नका, ती तिकडे खुशीतच असणार. आता इतक्या मोठ्या श्रीमंतांच्या घरी गेलीये म्हटल्यावर ती काय खुश नसणार आहे काय? आणि आता बघा, स्वतःच रडताय. कधी कधी असं वाटतं खोटच बोलतात.